शेतकरी बंधूंनो, पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच कर्नाटक, आंध्र, गुजरात, MP आणि हरियाणामध्ये साधारण 6 राज्यांमध्ये याचा वापर होतो आहे। हे तंत्रज्ञान द्राक्षामध्ये, केळीमध्ये, ऊसामध्ये, पिकांमध्ये वापरलं जात आहे आणि वेळोवेळी हे या तंत्रज्ञानाने सिद्ध करून दाखवलं आहे की प्रत्येक पिकामध्ये संतुलित खतांच्या मात्रा दिल्याने उत्पादनात वाढ होते। मी पारंपरिक पद्धतीने शेती करत आलो, पण मला उत्पन्नात काही प्रगती वाटली नाही। म्हणजे 4-5च्या वर यार जात नव्हता। 3 वर्षापासून मी पेशकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पाटील बायोटेकचे कार्यक्रम वगैरे अटेंड केले आणि त्यांच्या पद्धतीनुसार मी यावर्षी 2 एकराचा प्लॉट घेतला पाटील बायोटेक पद्धतीनुसार। आणि त्यामध्ये त्यांनी सांगितल्या पद्धतीप्रमाणे मी वर्धेला क्लासेस जॉईन केले। त्यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार मला 20 क्विंटल कापूस झाला एकरी आणि अजून पुन्हा मला 42-43चा ॲव्हरेज 2 एकरात मिळतो। त्यांनी सांगितल्याप्रमाणे पहिले मी कॅल्नेट म्हणजे 1 महिना अगोदर कॅल्नेट रिलीजर हुमालचा डोस दिला, त्याच्यानंतर दुसरा डोस, त्याच्यानंतर तिसरा, असे मी 3 म्हणजे 5 पद्धतीने डोस दिले आणि त्याच्यानंतर 4 ड्रिंचिंग केले आणि मला सरासरी एकरी 19 क्विंटल निघाला। पारंपरिक पद्धती मला 4 ते 5 क्विंटल म्हणजे त्या सरासरी जर पकडली तर 20,000 रुपये 5,000 रुपये खर्च आणि 20,000 रुपये उत्पन्न यायचं आणि टोटल पाहता वजाबाकी बरोबर यायची। तर मी यावर्षी पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानानुसार शेती केली। आधुनिक पद्धतीने तुम्हाला चौपट उत्पन्न मिळालं आणि एकरी 19 तर आता माझा निघून गेला आणि 22 ते 23 होणार आणि या हिशोबाने जर विचार केला तर मला 60-65 हजार रुपये एकरी उत्पन्न मिळतं। माझी कास्तकारांना आग्रहाची विनंती आहे की मी ज्या पद्धतीने कास्तकारी केली आधुनिक पद्धती पाटील बायोटेक पद्धतीने, त्यानुसार एकरी मला उत्पन्न खर्च वजा जाता 60 ते 70 हजार रुपये एकरी उरले। माझं कास्तकारांना आग्रहाची विनंती आहे की त्यांनी कांदा, हळद, ऊस, कापूस अशा सोयाबीन सर्व पिकांसाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान गरजेचे आहे वापरणे। कारण की सरासरी जर काढली आपण आधुनिक पद्धतीची आणि पारंपरिक पद्धतीची तर पारंपरिक पद्धतीमध्ये खर्च कमी येतो पण उत्पन्नही कमी येते आणि आज जर कास्तकारांना कॉम्पिटिशनमध्ये जर तुलनेत जर टिकायचं असेल तर नवीन तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही। येणारे दिवस हे आधुनिक पद्धतीच्या शेतीचेच आहे। त्याच्यामुळे समजा जर आपल्याला 2 एकराचा जर विचार असेल तर एकरभर तरी पाटील बायोटेक या तंत्रज्ञानाचा वापर करावा, कारण की आधुनिक पद्धतीच्या शेतीशिवाय पर्याय नाही। मी आजपर्यंत 4-5 वर्षापासून शेती करत होतो। मी टेलरचं काम सोडून शेतीमागे लागलो कारण की मला आधुनिक शेतीमध्ये फायदा भरपूर वाटला आणि येणाऱ्या दिवसात मी 6 एकर पाटील बायोटेक या पद्धतीने करणार आहे। माझ्याकडे एकूण 16 एकर शेती आहे। त्यामध्ये पारंपरिक पिकं म्हणजे सोयाबीन, तूर आणि कपासी मी आजपर्यंत घेत होतो। त्यानंतर मागील 2 वर्षापासून मी पाटील बायोटेकच्या कपासीचं उत्पन्न घेत आहे। नाचनगाव येथील पेशकर आहे, त्यांच्याकडून मला पाटील बायोटेकचे तंत्रज्ञानाची माहिती मिळाली। त्यानंतर त्यांनी मला लागवडीचे जे काही प्रोसिजर आहे ते सांगितलं आणि ती लागवड मी 6x1 वरती लागवड केली। त्यामुळे आणि त्यांनी जे सांगितलं आहे की जे काही खतं द्यायचे आहे किंवा ड्रिंचिंग करायचं, जे काही माहिती त्यांनी दिली त्यानुसार मी व्यवस्थापन केलं आणि त्यामुळे मला पारंपरिक शेतीपेक्षा कमी जास्त डबल किंवा त्यापेक्षाही जास्त उत्पन्न मिळालं। त्यामध्ये जेणेकरून 8 ते 9 क्विंटल मला दरवर्षी कपासी व्हायची एका एकरात, तर ती आता 18 ते 19 क्विंटल यावर्षी मला मिळाली। थोडं पाणी वगैरे कमी पडल्यामुळे आणखीन आता 2-3 क्विंटल आणखी होण्याची शाश्वती होती। याआधी जे पारंपरिक शेती आम्ही करत होतो त्यामध्ये मला 8 ते 9 क्विंटलचं एकरी आराजी लागत होती। तर आता 2 वर्षापासून मी पाटील बायोटेक तंत्रज्ञानानुसार शेती करत आहे, तर मला मागील वर्षी 15 क्विंटल एकरी कापसाचे उत्पन्न झाले आणि यावर्षी मला 18 ते 19 क्विंटल कापसाचे उत्पन्न झाले। तर दरवर्षी मागील वर्षीपेक्षा यावर्षी 3 किंवा 4 क्विंटलनी या उत्पन्नात वाढ झालेली आहे। तर यानंतरही पुढील वर्षी आणखी 2-3 क्विंटल वाढेल अशी मला अपेक्षा आहे आणि या तंत्रज्ञानामुळे जमिनीची पोत सुधारेल असे मला वाटते।
याआधी मी पारंपरिक शेती जे करत होतो त्यामध्ये मला कपाशीला कमी जास्त एकरी 10,000 रुपये खर्च येत होता. तर आता मला पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानानुसार मला 15 ते 16,000 रुपये कमी जास्त खर्च येतो. 5 ते 6,000 रुपये एक्स्ट्रा लागत आहे. पण उत्पन्नात कमी जास्त डबलपेक्षाही जास्त उत्पन्न होत असल्यामुळे ही तंत्रज्ञान परवडत आहे असं मला वाटते. आणि यापुढे बाकी जे शेतकरी आहे, माझे किंवा शेतकरी बांधवाचे मित्र आहे माझे गावातील किंवा बाकी इतरत्र, त्यांनी हे तंत्रज्ञान वापरायला हरकत नाही किंवा जास्त उत्पन्न मिळेल अशी मला खात्री आहे. मी कडसावंगी येथील रहिवासी असून माझ्याकडे टोटल 56 एकर जमीन आहे. मी 1970 पासून पारंपरिक पद्धतीने शेती करतो. माझ्याकडे दरवर्षी 25 ते 30 बॅग कापसाचे असतात आणि त्या पद्धतीने मी कापसाची सोय ज्या पद्धतीने करीत होतो त्या पद्धतीनं मला जास्तीत जास्त मी आजपर्यंत 7 ते 8 क्विंटलच्या वरी माझा उतारा कधी केलेला नाही. पण योगायोगानं मला पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती मिळाली आणि ती माहिती मिळाल्यानंतर मी त्या दुकानाशी आगावच्या दुकानाशी संपर्क केला. तिथं माहिती घेतल्यानंतर त्यांच्याकडून मी 7 एकर पाटील बायोटेक केलेले. आता पाटील बायोटेक करत्या वेळेस माझ्याकडे दुसऱ्याही 15 एकर कापूस आहे पाटील बायोटेकच्या व्यतिरिक्त. पण पाटील बायोटेक मी 6 बाय 1 फुटावर लागवण केली आणि त्या पद्धतीनं पाटील बायोटेकचे जे तंत्रज्ञानाचे किट आहे ते वापरलं. 4 ड्रिचिंग केल्या, फवारण्या पाटील बायोटेकच्या ज्या सांगतील त्या पद्धतीने केल्या आणि त्याच पद्धतीनं जो पारंपरिक पद्धतीने लावलेला कापूस आहे त्यालाही त्याच पद्धतीने केलं. फक्त त्याला पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरण्यात आलेलं नव्हतं. तर ते खतं त्या ज्या प्रमाणात मी खतं याला घातले त्या प्रमाणात खतं त्यालाही घातले. पण पाटील बायोटेकमध्ये मला ज्या पद्धतीनं उत्पन्न मिळालं त्याच्यात मी पूर्ण समाधानी आहे. मला पाटील बायोटेकला एकरी 16 क्विंटल उत्पन्न माझ्या पदरात पडलं आहे आणि पारंपरिक पद्धतीने जी कापूस लावलेला आहे 15 एकर त्याच्यामध्ये मला 6 क्विंटल एकरी पदरात पडलं. झाडाची उंची 6 बाय 1 वर राहूनसुद्धा माझ्या कापसामध्ये माणसाला चालता येत नव्हतं अशी परिस्थिती होती. झाडाची उंची जवळजवळ 6 ते 6.5 फूट उंच वाढलेली झाडं होती आणि फांदे त्या प्रमाणात 17 ते 18 फांदे लागली होती. त्या पद्धतीनं कापसाचं पीक मला माझ्या मनासारखं कापसाचं पीक मला त्यात झालेले. 20 मेला सुरुवात केली मी खत टाकण्यासाठी. 20 मेला उन्हाळ्यामध्ये मी 2 DAP आणि 2.5 पोटॅश या पद्धतीनं शेतात एकरी खत फेकलं. त्याच्यानंतर लागवड केली मी 12 जूनला लागवड केली आणि 12 जूनला लागवड केल्यानंतर त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ड्रेचिंग केली. ड्रेचिंग केल्यानंतर पुन्हा मी 1 महिन्याला त्याच्यानंतर 1 महिन्याला एकरी 60 किलो युरिया टाकला. त्याच्यानंतर पुन्हा 25 दिवसाला ड्रेचिंग केली आणि पहिल्या ड्रेचिंग नंतर 25 दिवसाला ड्रेचिंग केल्यानंतर एकरी 60 किलो युरिया टाकला. त्याच्यानंतर पुन्हा 1 महिन्याला 2 DAP, 2.5 पोटॅश आणि 60 किलो युरिया हे तिसरा डोस दिला. त्याच्यानंतर पुन्हा ड्रेचिंग केली आणि चौथा डोस पुन्हा 60 किलो युरिया टाकला. 5वा डोस पुन्हा 50 किलो युरिया टाकला आणि त्या पद्धतीनं आणि याच पद्धतीनं पारंपरिकला टाकण्यात आला खत. पण याच्यामध्ये जो फरक जाणवत होता वाढीचा आणि यांच्यात पाटील तंत्रज्ञानाचा त्याच्यात खूप तफावत मला दिसली. आणि मला पहिला जरी सीझनला 15-16 क्विंटलचा ॲव्हरेज आला असेल कापसाचं एकरी, तरी मला पुढील आता कापसाची परिस्थिती पाहिल्यानंतर आता मी 25पर्यंत जाऊ शकतो याची मला हमी आहे. उन्हाळ्यातसुद्धा मला दुसरा सीझन आता म्हणजे कापसाचा निघणार आहे त्याच्यामध्ये आणखी 8-9 क्विंटल होण्याची हमी आहे. 25 क्विंटल मी एकरी उत्पन्नापर्यंत जाऊ शकतो. पारंपरिक पद्धतीला मला 6 क्विंटल उतारा त्याचा याच्यात खूप फरक जाणवतो. याची वाढ खूप मोठी आहे. याचं अंतर फार म्हणजे 6 फुटाचं अंतर यानं कव्हर केलं, त्याचं 3.5 फुटाचं अंतर कव्हर होत नाही. त्याच्यामुळं याच्यामध्ये मी समाधानी आहे पूर्ण. आता पाटील बायोटेकच्या खर्चाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पाटील बायोटेकला मला एकरी 20 ते 21 हजार रुपये खर्च आला आणि 20-21 हजार रुपये खर्च आला त्या आणि पारंपरिक पद्धतीने जी कापूस लावला त्याला मला जवळजवळ 12-13 हजार रुपये खर्च आला. तर 12-13 हजार रुपये खर्च येऊन त्याला मला एकरी 6-7 क्विंटल कापूस होतो आहे आणि पाटील बायोटेकला मला एकरी 21 हजार खर्च येऊन 16 क्विंटलचा ॲव्हरेज आज 16 क्विंटलचा उतारा माझ्या पदरात पडला आहे आणि बाकी पुन्हा आणखी 8-9 क्विंटल होण्याची मला हमी आहे. त्या हिशोबात 25 क्विंटल जर कापूस धरला त्याचा आजचा बाजारभाव 3,500 हजाराचा दर धरला जवळ 80-85 हजार रुपये मला उत्पन्न त्याच्यापासून मिळाले. 21 हजार खर्च जाता
60,000 रुपये नफा मला त्या एकरी पाटील बायोटेकमधून मिळालेला आहे. आणि पारंपरिक पद्धतीने जो कापूस लावला त्याच्यामध्ये मी 13,000 रुपये 14,000 रुपये खर्च एकरी केला. त्याच्यामध्ये मला 6 क्विंटल एकरी पदरात पडला आहे. 6 क्विंटलच्या मध्ये मला 18 ते 20 हजाराचा कापूस माझ्या पदरात पडला आहे. म्हणजे मला त्याच्यामध्ये एकरी फक्त 6,000 रुपये 7,000 रुपये उरतात. त्यामुळं पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान हे वाखाणण्यासारखं आहे. आणि ते माझं असं मत आहे की मी ज्या पद्धतीने केले, माझा पहिल्या वर्षीचा अनुभव होता. आता यावेळेस मी 7 एकर घेतलं आहे. पुढच्या वर्षी माझा 14 एकरचा प्लॅन आहे. 14 एकर मी पाटील बायोटेक करणार आहे. यावर्षी मी साध्या पद्धतीनं स्प्रिंकलरवर कापसाची लागवड केली. आता पुढच्या वर्षी मला 14 एकर ठिबक करून कापसाची लागवड करण्याची माझी इच्छा आहे. आणि मी त्याच्यात पूर्ण समाधानी आहे. आणि माझी एक इच्छा आहे की बा त्या पाटील तंत्रज्ञानामुळे मला जे एवढं भरघोस उत्पन्न मिळालं, एवढा जो नफा मिळाला, तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे आणि त्याच्यापासून जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माझं एकूण क्षेत्रफळ 8 एकर आहे. पहिलं मी पारंपरिक शेती करायचो. त्या टायमाला माझं वार्षिक सरासरी उत्पन्न 5 ते 6 क्विंटल होतं. त्याच्यानंतर आता 2 वर्षापासून मी ह्या तंत्रज्ञान घ्यायला लागलो. तर त्याच्यापैकी मी 1.5 एकर गेल्या वर्षीपासून तंत्रज्ञान घेतो आणि बाकीचा माझा साधा कापूस आहे. तर गेल्या वर्षी मला पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळं कमी एकरी 26 क्विंटल ॲव्हरेज आलेला आहे. आणि यंदा हा जो उभा कापूस आहे यांची लागवड यंदा उशिरा झालेली आहे. 7 जुलैची लागवड आहे. आणि सध्या परिपक्व बोंड माझ्या माहितीस्तव कमीत कमी 50-55 परिपक्व बोंड आहे आणि बाकीचे पाते फुलं आहे. असं वातावरण एकदम दूषित असताना बी चांगल्या परिस्थितीत सध्या तरी कापूस दिसत आहे. पाटील बायोटेक तंत्रज्ञानामध्ये हिमॉल, रिरिजर आणि कॅलनेट याच्या वेळोवेळी समजा 3 डोस दिलेले आहेत आणि 3 ड्रिंचिंग केलेले आहेत. इथं पारंपरिक पद्धतीमध्ये खर्च थोडाफार कमी येतो, परंतु पाटील बायोटेक तंत्रज्ञानामध्ये खर्च थोडाफार जास्त येतो. पण पारंपरिक पद्धतीमध्ये एकरी कापूस 5 ते 6 क्विंटल जातो. आणि इथं जर आपण थोडा खर्चाचा जर विचार केला तर त्याचा तिप्पट माल होतो. आता इतर शेतकऱ्याचं जर घेतलं तर माझ्या माहितीस्तव पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान हे आपल्यासाठी एकदम अमूल्य वरदान आहे. परंतु शेतकरी कसं आहे, खर्चाकडे बघतो. पण ज्या टायमाला तुम्ही तंत्रज्ञानामध्ये घुसता, पहिलं साल थोडं अवघड जाते, दुसऱ्या सालामध्ये आपल्याला काहीच अडचण येत नाही आणि हळूहळू उत्पन्न वाढतं, जमिनीचा पोच सुधारत चालतो. त्यामुळे मला इतर शेतकऱ्याला असं वाटतं की शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी 10 एकर घ्यायची त्या ठिकाणी 5 एकर नाही, 5 एकरपेक्षा कमीत कमी अर्धा एकर का व्हायला तंत्रज्ञान घ्यायला पाहिजे, अनुभव यायला पाहिजे. आज आपण जो एपिसोड बघितला त्यामध्ये शेतकऱ्यांनी पाटील बायोटेक तंत्रज्ञानातून खतांच्या संतुलित मात्रा देऊन कमीत कमी 1.5 पट आणि त्यापेक्षाही अधिक म्हणजे दुपटीपेक्षा अधिक उत्पन्न यातून येतं हे सिद्ध झालेलं आहे. ज्या शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान वापरायचं असेल त्यांनी आमच्या अधिकृत वितरकांकडे आपली नावनोंदणी करावी, ज्यामुळे त्यांच्या जमिनीचा बायोडेटा घेता येईल आणि जमिनीचा बायोडेटा घेऊन त्यांना घरपोच डेटाबेसमधून खताच्या संतुलित मात्रा ह्या देता येईल की ज्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न हे 1.5 पट किंवा दुपटीने होऊन अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला पीक काढून पिकाचं उत्पन्न वाढवता येईल.